लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांची 300 एकर जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा वक्फ बोर्डानं करत शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे। अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली असून या 103 शेतकऱ्यांची 300 एकर जमीन वक्फ बोर्डाची जमीन असल्याचा दावा करण्यात आलाय। मे महिन्यात वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली होती। ती जून आणि जुलै महिन्यात अचानक पाठवलेल्या नोटीसमुळे सर्वच शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे। सध्या हे प्रकरण संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या कोर्टात सुरू आहे। आता हे शेतकरी वक्फ बोर्डानं पाठवलेल्या नोटीस विरोधात एकजुटीनं लढा देतात। या नोटीसबाबत तळेगावचे शेतकरी तुकाराम कानोटे म्हणाले, जमीन ज्यात माझी 4थी पिढी शेती करते, या जमिनीवर आम्ही गेली 150 वर्ष शेती करतोय, पण जून 2024 मध्ये मला वक्फ बोर्डानं पाठवलेली नोटीस मिळाली आणि त्यात लिहिलं होतं की ही जमीन आमची आहे, आम्ही तुम्हाला ही जमीन आतापर्यंत शेतीसाठी दिली होती। वक्फ बोर्डाने माझ्या संपूर्ण 5 एकर जमिनीवर नोटीस पाठवली आहे। तसेच त्यांनी 103 शेतकऱ्यांच्या सुमारे 300 एकर जमिनीवर दावा केलाय। ही नोटीस मिळाल्यानंतर सर्वच शेतकरी भयभीत झालेत। ही जमीन आमची वडिलोपार्जित जमीन आहे, मात्र त्यांनी आम्हाला कोणत्या कायद्याखाली नोटीस पाठवली हे आम्हाला समजत नाहीये। सध्या आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या न्यायालयात खटला लढवत आहोत, मात्र राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की असा कायदा मराठवाड्यात यापूर्वीच आहे। दुष्काळी भाग, त्यामुळेच या भागात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे असं ते म्हणाले। तळेगाव तालुका अहमदपूरचा शेतकरी आहे। माझ्या नावावर तळेगाव येथे 5 एकर जमीन आहे। माझे जमिनीवर वक्फ बोर्डाने जुलै महिन्यात नोटीस पाठवली की ही जमीन आम्हाला खाली करून द्या, म्हणजे करण्यासाठी तुमचे काय कागदपत्र आहेत ते तिथं दाखल करून द्या आणि तुम्ही ही जी जमीन आहे ती आमची आहे, आम्हाला खाली जमीन काय ही करून द्या, आतापर्यंत तुम्हाला खाण्यासाठी जमीन दिली होती ती जमीन आमची आहे, आम्हाला परत करावी म्हणून त्यांनी दावा दाखल केला। त्या दाव्यामध्ये आम्ही वकिलाचा सल्ला घेऊन आमचे वकीलपत्र 53 लोकांचं वकीलपत्र दाखल केलेलं आहे। 103 लोकांवर हा दावा केला आहे आणि कमीत कमी 300 एकर जमीन आहे तिथं, त्या जमिनीवर दाखल केलेलं आहे। ही पहिलीच केस बघून सगळं लोक आम्हाला घाबरून गेलेलो आहे। आम्ही कुठे चालू आहे केस? ही जी केस चालू आहे ते वक्फ बोर्ड संभाजीनगर मध्ये चालू आहे। ते 3 तारखा पडल्या, त्या तारखेमध्ये आतापर्यंत डिसेंबरमध्ये हे तारीख ठेवलेली आहे। आता 1 तारखेला आम्ही वकीलपत्र दाखल केलं, 2 तारखेला त्यांचे मालकीचे कागदपत्र मागितले आम्ही, तुमची मालकी काय आहे या कागदपत्रावर। आमच्याकडे 7/12 आहे, 8 आहे, पेरा आहे, म्हणजे सगळे कागदपत्र आमच्याकडे आहे असताना सुद्धा आम्हाला हे नोटिसा पाठवलेले आहे। हा कायदा म्हणजे रद्द करावा म्हणून आम्हाला एक शासनाकडे एवढीच विनंती आहे, कारण शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। जमीन जर गेला तर आम्हाला आत्महत्याच करावी लागेल। तर मग हा जो कायदा आहे तो रद्द करण्यासाठी शासनाकडे विनंती करत आहे आम्ही आमच्या म्हणजे मीडियामार्फत। तर मी थोडी आमची विनंती मान्य करावं एवढीच विनंती आहे सर। प्रतिनिधी अस्लम शेख, न्यूज टुडे 24, लातूर। 2 महिन्याकडे नोटीस आलेली आमच्यापाशी कागदपत्र आहेत ऑलरेडी 1954-55चे आमच्यापाशी डॉक्युमेंट्स आहेत। आता एक तरुणांची काय पुढची परिस्थिती असेल?
पुढची परिस्थिती काय आता तसं भीतीचं वातावरण ना. आता कसं आहे, कुणी आता नवीन मुलाचं लग्न आहे, कुठला सोहरा येईना, कुठलं काही ना, असं लग्नाचं मुलाचं प्रश्न आहे. 300 एकरचा हे आहे, राहिले कुणाला एकरवर, कुणाला 2 एकर जमीन आहे, कुणाला ते भीतीचं वातावरण आहे. भीतीचं वातावरण त्या जमिनीवर सगळं चालतं. हो, त्याच जमीन आणि आधीच कोरडवाहू जमीन. त्यातल्या काही शेतकऱ्या सोयाबीनला भाव नाही, काही नाही. आधी ह्याच गोष्टीत परेशान आहे शेतकरी. हे दुसरंच उद्भवलं हे. काय नेमकी पुढची दिशा असेल तुमची? काय पुढची दिशा काय, आता वकील लावलीत आम्ही. आता हायकोर्टात उद्या 20 तारखेला ही आहे तारीख आहे. तारीख आहे. किती तारीख आहे? आता ही 3री आहे. आतापर्यंत याचिकाकर्ते कोर्टामध्ये काही पुरावे दाखल केलेले आहेत? ते त्यांचा स्वतः हजर झालेत का? नाही, स्वतः जो हजर काय झाले नाही. आता वकील साहेबांना म्हणले हेच 2-3 व्यवस्थित वकील साहेबांना मागितले पुरावा, तर त्यांनी काही पुरावा उपलब्ध करून दिला नाही. पुढची दर्ग्याची जागा आहे असं सांगत होते. नाही, दर्ग्याची जागा, दर्ग्याचा संबंधच नाही ना. दर्ग्याची जागा, ती दर्गा राहायला पुढे तिची 18 एकर जमीन आहे दर्ग्याची. त्याचा अर्थ आधी काय संबंध आहे? आता एक जमीन, आता समजा आता तिने मुस्लिमची विकत घेतली, ती जाऊन लगेच तिथं वकील बोर्डामध्ये ते दावा दाखल करणार आहे. उदाहरण सांगतात असं एखादी तुम्ही आमचा फ्लॅट आहे तुमचं काय आहे, एका मुस्लिमचं जर फ्लॅट घेतलं की लगेच तिथं जाऊन दाखल करणार आहे का? माझे पूर्वज इथं होते म्हणते. ते पूर्वज असतील घेतलेले आहे ना. आमच्यापाशी सातबारे सगळं 1900 केव्हा पूर्वज होते. 1954 आम्ही जमीन विकत घेतली. आतापासून काय झोपल ते का? ते 80 वर्ष झालं ना या गोष्टीला. पुढचं काय आता तुमची रणनीती काय? रणनीती काय आता पुढच्या, आता हे आता कोर्टाचीच मागणी काय तुमची? मागणी आता काय, आता कोर्टाचा निकाल, आता ती काय सगळे आता गाव ठरूनच आम्ही कोर्टाला होता. सगळे 103 लोक ठरूनच पुढची दिशा. तुमच्या बाजूने न्याय नाही भेटला तर काय करणार? न्याय उपयोग कोर्टात भेटला नाही तर कोर्टात पुढेही बघूत ना. न्याय आमच्यापाशी सगळं कागदपत्र, डॉक्युमेंट आमचे क्लिअर आहेत ना. आमचे 1954 पासूनचे आमच्यापाशी कागदपत्र आहेत. स्टेटमध्ये होता. निलंगा, उदगीर आणि अहमदपूर हे तालुके बिदर जिल्ह्यात होते. त्या पिरियडमधले हे व्यवहार आहेत. 1954 ते 56 पिरियडमध्ये ह्या गावातले लोक स्वातंत्र्यानंतर, पोलीस ॲक्शन झाल्यानंतर काही इथं मुस्लिम समाजाचे एक 8-10 घर होते. त्यांनी व्यवसायाच्या निमित्तानं कुठंतरी शहरात स्थलांतर व्हावं म्हणून 1-2 गेले. राहिलेले ते पण पुढच्या 1-2 वर्षामध्ये त्यांच्या नावावर जी प्रॉपर्टी होती ती गावातल्या वेगवेगळ्या लोकांना विकून ते स्थलांतरित झाले. आता त्याला 70 ते 75 वर्ष झाले. आता ही प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची आहे आणि ती वक्फ बोर्डाला परत मिळावी म्हणून एका सय्यद इरफान नावाच्या वकिलाने वक्फ बोर्डाच्या ट्रिब्युनलमध्ये अपील केलं. आणि त्या ट्रिब्युनलचं, वक्फ बोर्डाचं जे ट्रिब्युनल आहे त्याच्या नोटिसेस ह्या सगळ्या लोकांना आल्या. त्या वकिलाने ही जमीन कोण कोण घेतली आणि आज कोणाकोणाच्या नावावर सातबारे आहेत ते सगळे 103 सातबारे जमा केले आणि तिथं ट्रिब्युनलमध्ये सबमिट केले आणि ही जमीन परत मिळावी अशा प्रकारची त्याची मागणी आहे. त्यानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटलाही पार्टी केलेला आहे, त्यांनी वक्फ बोर्डालाही पार्टी केलेली आहे आणि ह्या 103 लोकांनाही पार्टी केलेली आहे. आणि त्यानंतर वक्फ बोर्डाची नोटीस आली. पहिली नोटीसमध्ये 20 तारखेला बोलवलं होतं, नंतर 2 तारखा झाल्या पण संबंधित वकील काही हजर झाला नाही. आणि तुमचं काय पुरावे आहेत नेमकी, तुम्ही कशासाठी परत मागता असं ती विचारणा केल्यावर अद्याप त्यांनी दिलेलं नाही. आता 20 तारीख ही पुन्हा आणखी वक्फ बोर्डाने दिलेली, म्हणजे ट्रिब्युनलनं दिलेली आहे. अद्याप त्यांनी काही सबमिट केलेलं नाही. परंतु ह्या ज्या जमिनी आहेत ह्या कलेक्टरच्या परवानगीने विकत घेतलेल्या आहेत. म्हणजे शासन जे काही इनामी जमिनीला वगैरे कलेक्टरची परवानगी करून विकता येते तसं त्या पद्धतीनं उदगीरचं डेप्युटी कलेक्टर जे आहे त्या ऑफिसच्या परवाना ह्यांच्याकडे आहे आणि त्याच्या आधारित पुढच्या रजिस्ट्री किंवा बैनामे झालेले आहेत. 7/12 आहेत, फेरफार आहे, सगळं आहे. आजपर्यंत सगळं आहे. कुणीच काही कशा प्रकारची अशी मालकी दाखवली नाही. परंतु ह्या नोटिशीनंतर मात्र जेवढ्या जमिनी विकून गेल्या आहेत त्या सगळ्यांना नोटिसेस आलेल्या आहेत आणि हे परत मिळावायची त्यांची मागणी. नोटीस आलेल्या तारखा सुरू झाल्या. आता ट्रिब्युनलला डिस्ट्रिक्ट कोर्टाचा दर्जा आहे. तिथं जर हे शेतकऱ्याच्या विरुद्ध निकाल गेला तर त्याला हायकोर्टातच जावं लागतं. आणि साधारण असा समज आहे की ट्रिब्युनलचा जज मुस्लिम, वकील मुस्लिम, 100% कर्मचारी मुस्लिम, म्हणून एक लोकांचा असा समज आहे की हे नक्कीच हे आपल्या विरोधात निकाल जाईल. नाही पण तुमच्याकडे ते